आणि ज्यावेळेस तुम्ही आणि फक्त देखावा करत असतो है ना, काय करतात लोक? देखावा करणारे लोक पण जगामध्ये आहेत. दाखवतात मी काय करतो, पण अंतःकरणापासून काहीही तो करत नसतो. तर पुन्हा आज परीक्षण करूया की मी आज्ञा पालन करणारा खरा देवाचा मुलगा मुलगी आहे का फक्त लोकांच्या समोर मी देखावा करतो? म्हणजे मी प्रार्थनेला जाणं, घरामध्ये बायबल वाचणं, फक्त पाहुणे आले किंवा पास्टर आले किंवा विश्वासणारा माणूस आला तर मी दाखवतो बघ मी आराधना करणार आहे, मी भक्ती करणार आहे, गळ्यात क्रॉस घालून मी दाखवतो फक्त बारका स्वतःला. कारण देखावा करणारे लोक परमेश्वराला मान्य नाही. देवाच्या नजरेमध्ये काहीही लपून राहत नाही. म्हणा आमेन. तुमची भक्ती काय आहे, तुमचा विश्वास काय आहे, तुमची प्रार्थना काय आहे, तुम्ही किती पवित्र शास्त्र वाचता, किती त्याच्यावरती चिंतन मनन करता, किती उपवास करता, किती दान धर्म करता, किती अर्पण देता, किती भेटी देता, कोणाला किती मदत करता, या सर्व गोष्टी आहेत. त्या देवापासून कोणाला लपता येईल? मला लपता येणार नाही आणि तुम्हालाही लपून राहता येणार नाही. मनुष्याला वाटतं मला कोण पाहत, देवाच्या दृष्टी आड लपतात. ते म्हणतात नाही मला कोणी पाहत नाही. पण आज जगामध्ये पुष्कळ लोक देखावा करताना तुम्हाला आणि मला दिसतील. आणि ह्या महिन्यात तर फुल देखावा आहे. 364 दिवस एवढा देखावा नाही केला. आता 25 डिसेंबरला असावा देखावा करतील आणि दाखवतील मी लय देवाचा चांगला भक्त आहे, चांगली प्रार्थना करणार आहे. देखावा नका करू. हे पास्टरला आवडेल कदाचित, मला नाही बरं का बाकीच्या, पण देवाला नाही आवडणार. तुमचा देखावा, माझा देखावा हा प्रभूला सदैव पसंत पडणारा व्हावा. नाहीतर जगाला आणि जगातल्या लोकांना दाखवण्यासाठी जर तुम्ही देवदेव करत असाल तर तुम्ही चुकीचं करता हे लक्षात ठेवा. माणसं फसतील पण तो